नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सराव संच 5.1 सोडवणार आहोत। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत ह्या व्हिडिओला शेअर करा, म्हणजे त्यांना देखील आपल्या व्हिडिओचा फायदा होईल। तर आजचा प्रश्न आहे की खालील प्रत्येक बाबतीत किती शक्यता आहेत। तर त्यांनी आपल्याला 4 वेगवेगळे प्रश्न दिलेले आहेत आणि त्यामध्ये शक्यता किती आहेत ते आपल्याला तपासून पाहायला सांगितलेलं आहे। तर पहिला आहे, वनिताला महाराष्ट्रातील खालील प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती आहे, त्यातील एका ठिकाणी मे महिन्याच्या सुट्टीत ती जाणार आहे। तर बघा ठिकाणं कोणती दिलेली आहेत, अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा अभयारण्य, आंबोली, रायगड, माथेरान आणि आनंदवन। तर इथे एकूण 8 ठिकाणं दिलेली आहेत आणि त्यापैकी एका ठिकाणी ती मे महिन्याच्या सुट्टीत जाणार आहे। म्हणजे किती, इथे शक्यता किती आहे तर 8, कारण की 8 ठिकाणं आहेत म्हणून शक्यता 8 आहे। आता दुसरा प्रश्न, एका आठवड्यातील वार यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे। तर आता इथे शक्यता किती आहे ते आपल्याला तपासायचं आहे। ते एका आठवड्यात 7 वार असतात आणि त्यापैकी कोणताही एक वार निवडायचा आहे, म्हणजे कोणताही एक वार निवडण्याची शक्यता ही 7 आहे। आता तिसरा प्रश्न, पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे। आता बघा एका पत्त्यांच्या कॅटमध्ये एकूण 52 पत्ते असतात। जर त्यातील कोणताही एक पत्ता निवडायचा म्हणजे 52 पैकी कोणताही एक निवडायचा आहे, त्यामुळे इथे शक्यता आहे 52। आता शेवटचा प्रश्न, प्रत्येक कार्डावर एक संख्या याप्रमाणे 10 पासून 20 पर्यंतच्या संख्या लिहिलेल्या आहेत, त्यातून एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने निवडायचं आहे। तर बघा इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे की प्रत्येक कार्डावर एक संख्या लिहिलेली आहे आणि ह्या संख्या आहेत 10 ते 20 पर्यंत, म्हणजे 10 पासून 20 पर्यंतचे एकूण 11 संख्या झाल्या आणि त्यातील कोणताही एक कार्ड निवडायचं, म्हणजे इथे शक्यता किती झाली 11। तर बघा अशा पद्धतीने हा सराव संच अगदी सोप्या पद्धतीने सोडवून झालेला आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। ह्यापुढील व्हिडिओमध्ये आपण सराव संच 5.2 पाहणार आहोत। त्या व्हिडिओची लिंक मी इथे बाजूला देईन, त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। तसेच ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ह्या प्रकरणातील सर्व व्हिडिओंची लिंक आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ देखील पाहू शकता। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू।